बारामती लोकसभा निवडणूक प्रचाराच्या सांगता सभेच्या निमित्तानं आज आपल्या सर्वांशी मी संवाद साधण्याच्या निमित्तानं उभा आहे। मित्रांनो, लोकशाहीमध्ये संविधानाने आपल्याला मतदानाचा हक्क दिलेला आहे। परवा दिवशी 7 तारखेला आपण तो हक्क बजावणार आहे। आपलं मत विकासाच्या लोककल्याणाचा कारभार करणाऱ्या एनडीए आघाडीला महायुतीचे उमेदवार म्हणून सुनेत्रा अजित पवार यांच्या घड्याळ चिन्हाला आपण आपलं पवित्र मत देऊन बटन दाबून तुम्ही सर्व मतदार बंधू भगिनींनी आणि युवा मतदारांनी त्यांना विजयी करावा असं आव्हान करण्याच्या करता मी राहुल, रमेशप्पा, वासुदेवराव आम्ही सगळेजण तुमच्याकडे आलेलो आहे। महायुतीचे उमेदवार यांना मत हे बारामती लोकसभा मतदारसंघाच्या दौंड तालुक्याच्या विकासाच्या नव्या पर्वाची सुरुवात आहे असं मी स्वतः समजतो। मित्रांनो, राज्यात आणि केंद्रात आज महायुतीची सत्ता आहे, केंद्रात एनडीएची सत्ता आहे। नरेंद्र मोदी साहेबांनी सतत 10 वर्ष या देशाला पुढे नेण्याचा प्रयत्न आणि देशाचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न केलेला आहे। तिसऱ्यांदा मोदींचं सरकार येणार हे देशातलं वातावरण आपण भारतातलं बघितल्यानंतर आपल्या पण लक्षात येईल। आता आपण देखील आपल्या विकासाच्या साठी आम्ही राहुल बाकीच्या सगळ्यांनी मिळून महायुतीनं राज्याचा निधी आणण्याचं काम केलंय। पण आम्हाला नुसता राज्याच्या निधीनं समाधान नाहीये। आमच्या दौंड आणि बारामती लोकसभा मतदारसंघाच्या जे रेल्वेचे प्रश्न आहेत, जे शेतीच्या पाण्याचे प्रश्न आहेत, पिण्याच्या पाण्याला तर मोदी साहेब देशात 50% रक्कम देतातच। जेवढ्या योजना तुम्ही घेऊन जाल, मजिप्राच्या मार्फत आपण महाराष्ट्रात करतो, 500 कोटीची योजना असेल तर 250 कोटी केंद्रातनं मोदी साहेब देतात, 250 कोटी रुपये एकनाथराव शिंदे, देवेंद्रजी, मी आपल्या महाराष्ट्रामधनं त्याच्यामध्ये टाकतो आणि त्या योजना पूर्णत्वाला जातात। मित्रांनो, गेल्या 10 वर्षात बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये जो काही विकासाचा निधी आलेला आहे तो राज्याचा आहे। केंद्रात विरोधी विचारांचा खासदार असल्यामुळं आपल्याला हक्कानं निधी आणता आलेला नाही, त्यामुळं अनेक योजना हे आपल्या तिथं रखडलेल्या आहेत। आणि आमचं सगळ्यांचं दुखणं हेच आहे की नुसतं दिल्लीमध्ये जायचं आणि विरोध करत बसायचं, भाषणं करायची, त्याच्यातनं आमच्या दौंडला काय मिळतंय, बारामतीला काय मिळतंय, पुरंदर हवेलीला, माझ्या इंदापूरला, मी बोरवेलला, खडकवासल्याला, मुळशीला काही मिळत नाही। आणि बाकीचे मात्र करोडो रुपयाचा निधी त्या ठिकाणी आणतात, जे आपल्याला पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये स्वर्गीय गिरीश बापटांनी करून दाखवलं। त्याकरता आम्ही जीव तोडून सांगतोय तुम्हाला, आम्ही अनेकदा तुमच्या समोर स्वर्गीय सुभाष अण्णा असताना असेल, त्याच्यानंतरच्या काळात असेल, बापूसाहेब तिट्यांना, पवार साहेबांना, मला, त्याच्यानंतर सुप्रिया सुळेंना, अनेकांना मतं मागायला आम्ही आलो। मागच्या वेळेस कांचन पण उभी होती, परंतु त्यावेळेस ती महायुतीमध्ये नव्हती। ती महायुतीमध्ये असती तर मागच खासदार झाली असती, पण तेव्हा राजकीय परिस्थिती वेगळी होती। मी त्या खोलात जास्त जात नाही, पण मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो, मी सत्तेकरता, पदाकरता, उपमुख्यमंत्री पदाच्या लोभापायी मी महायुतीमध्ये गेलेलो नाही। मी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांची अनेक पुस्तकं वाचलेली आहेत आणि त्यांनी सांगितलं की मी अनेक वेगवेगळे चढ उतार बघितलेले। लोकांचे प्रश्न सोडवायचे असतील, शेवटच्या माणसाला न्याय द्यायचा असेल, बहुजन समाजाला तुम्हाला इतरांच्या बरोबर आणण्याच्या करता प्रयत्न करायचा असेल, मागासवर्गीय, आदिवासी, अल्पसंख्याकांना तुम्हाला इतरांच्या बरोबर आणायचा प्रयत्न करायचा असेल तर तुम्ही सत्तेमध्ये असल्याशिवाय कामं करू शकत नाही, असं स्पष्ट त्यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये सूतोवाच केलेला आहे। मित्रांनो, केंद्रामध्ये मोदी साहेबांनी 10 वर्षामध्ये अनेक ऊसाच्या बद्दलचा जो FRP सातत्याने वाढतोय त्याचं एकमेव कारण मोदी साहेब आणि अमित शाह आहे। आपली साखर 31 रुपयाच्या आतमध्ये विकायची नाही, ह्याचं कारण
अमित शाह आहेत. त्यामुळे आपले ऊसाचे दर दरवर्षी FRP वाढतीये. आपल्या इन्कम टॅक्स आणि आपलं इन्कम टॅक्स मुद्दलाचं व्याज दोन्ही मिळून 25,000 कोटीचा भुर्दंड माझ्या महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या साखर कारखानदारीवर होता. देवेंद्र फडणवीस, राहुल कुल, हर्षवर्धन पाटील, राधाकृष्ण विखे पाटील हे सगळे भाजपचे नेते एकत्रपणे काही समस्या दिल्लीला मांडायला गेलेले होते. अमित शहांची भेट घेतली आणि अमित शहांना त्यांनी सांगितलं की हे आम्हाला दुखणं दूर करा, आम्हाला त्याच्यामध्ये हा इन्कम टॅक्स काढून टाका. वरवणकरांनो, दौंडकरांनो, मागे 25 वर्ष आम्ही प्रयत्न केला, आमच्याच्यानी ते झालं नाही. काँग्रेसचं सरकार असायचं, त्यांचे अर्थमंत्री असायचे, ते नुसते बघायचे, ठीक आहे स्थगिती देतो स्थगिती. अहो म्हणलं स्थगिती नको, आमची खाती सीज होतील आणि आमच्या शेतकऱ्यांना पेमेंट देता येणार नाही. पण काम काही झालं नाही. अमितबाईंनी ते कागद वाचला, ते 25,000 कोटी तर माफ करूनच टाकले. पण पुढं एखाद्या कारखान्याला FRPचा दर जास्त द्यायचा असेल तर साखर आयुक्तांनी चेक करायचं की कर्ज काढून देत नाहीत ना, त्यांच्या शिल्कीमधनं देतात ना, आणि परवानगी द्यायची. एकच उदाहरण सांगतो. यंदा सोमेश्वर आणि माळेगावनी 250 FRP पेक्षा 400 ते 500 कोटी रुपये जास्त दिले. म्हणजे त्याच्यात 150 ते 1.25 कोटी रुपये इन्कम टॅक्स गेला असता जर मोदी साहेबांनी लक्ष घातलं नसतं. विचार करा किती पैसे तिथे टॅक्स गेला असता. आता पण ज्या वेळेस आम्ही सोमेश्वरला FRP देऊन बसलो, आता लोकांना थोडीशी गरज आहे. सोमेश्वरची साखर विकून, वीज विकून, इथेनॉल विकून जरा परिस्थिती बरी झाली. त्यांनी 100 रुपयाचं पेमेंट काढलं. तुम्ही बघा तुमच्या तिथल्या सभासदांना विचार. सांगायचं तात्पर्य की जरी कुणी काम करत असेल तर शेतकऱ्यांचे प्रश्न काय आहेत. मग दुधाचा धंदा अडचणीत आला तर दुधाला 5 रुपये अनुदान द्यायचं. त्याच्यात काही त्रुटी राहिल्यात, काहींना पैसे मिळाले नाही. मी आज सभेच्या निमित्तानं सांगतो, आचारसंहिता संपू द्या. ज्यांनी ज्यांनी दूध घातलंय त्या काळामध्ये गाईच्या दुधाला त्याच्या अकाउंटला 5 रुपये जमा करणार म्हणजे करणार. फक्त काही थोडासा तिथं वेगवेगळ्या प्रकारे ऑनलाईन वगैरे करत असताना अडचणीत येतात, ही मला मान्य आहे. परंतु आता आचारसंहिता असल्यामुळे मला त्याच्यात हस्तक्षेप करता येत नाही. राधाकृष्ण विखे पाटील, एकनाथराव शिंदे, देवेंद्रजी, आम्ही कुणीच त्याच्यामध्ये काही करू शकत नाही. पण या आचारसंहिता संपेल ना 4 तारखेच्या नंतर, तेव्हा आपणच आहोत, आपणच एकमेकाला त्याच्यामध्ये मदत करू. मित्रांनो, आपल्या दौंड पुणे लोकल ह्या सेवेसाठी मागच्या 10 वर्षात आपण ज्या खासदारांना निवडून दिलं त्यांनी किती प्रयत्न केला, त्यांना तो करता आला नाही का? दौंड पुणे लोकल सेवा तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी येणाऱ्या काळात सत्ताधारी पक्षाचा खासदार हा निवडून गेले गरजेचं आहे. कारण ह्या सगळ्या कामाच्या करता मी जरी अर्थमंत्री तुमच्या समोर उभा असलो, आपली तिजोरीची चावी महाराष्ट्राची माझ्या ताब्यात असली तरी मला ते सगळं पूर्ण करता येत नाही. म्हणून त्याला केंद्राची जोड पाहिजे. त्याकरता मोदी साहेबच्या विचाराचा खासदार हा निवडून गेला पाहिजे. मी मागे देखील अनेकदा तुम्हाला सांगितलेलं आहे की ही देशाची 135 कोटी जनतेचं भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे. ही गावकीची किंवा भावकीची निवडणूक नाही. त्यामुळे आपल्यातले काही रुसवे फुगवे राग लोक असतील तर तो तुम्ही थोडासा बाजूला ठेवा. आज राहुल कुल पण मनापासून काम करतायत, आप्पा मनापासून काम करतायत, परंतु त्यांचे खालचे कार्यकर्त्यांनी पण केलं पाहिजे ना. अरे तुम्ही करताय रे बाबा, परंतु जे नुसतं माझं कालच्याही सभेला ऐकायला आले, आजच्याही सभेला ऐकायला आले, त्यांच्या करता त्या खास लोकांच्या करता विशेष बाब आहे ना ती. काल सभा ऐकायची, त्यांचे विचार ऐकायचे, आज यायचं माझे, राहुलचे आणि थोरातांचे विचार, वासुदेवरावांचे विचार ऐकायचे. किती डोकं चालतं बघा ना, किती विचार करतायत.
काय मेंदू तल्लख आहे त्यांचा. माझ्या मित्रांनो, गमतीचा भाग जाऊ द्या. मी खरंच तुम्हाला सांगतो, ह्यावेळेस हर्षवर्धन पाटील, दत्तामामा भरणे, अजित पवार यांचं अनेक वर्ष जमत नव्हतं. राहुलचं, माझं, आप्पांचं कधी जमायचं कधी नाही असं ते जरा चाललेलं होतं 19-20. पण त्याच्यामध्ये आत्ता तरी राहुल आणि आम्ही एकमेकाच्या विरोधात काम करत होतो. वासुदेवराव तर कायमच आमच्या विरोधात काम करत होते. आता त्यांना सांगितलं आपण महायुतीत आहे. त्यावेळेस कधी कधी त्यामध्ये आमची चर्चा होती, सकारात्मक होती, त्याच्यामध्ये कुठे अडचण नाही. पण ह्या पद्धतीनं आम्ही चाललोय. आणि विजयराव शिवतारे हे मधल्या काळामध्ये काय बोलले मी एक अक्षर काढलं नाही, की आपल्यातलेच आहेत, माणसाला राग आल्यानंतर बोललं जातं. मी पण त्यावेळेस जरा दाबातच घेतलं, कसा येतो तेच बघतो. त्याच्यावर राग येणार ना, त्यांच्या जागी मी असतो तरी मला राग आला असता. मनुष्य स्वभाव आहे. रागच नाही आला तर ते मनुष्य कसा यायला, त्याला काय म्हणावं की न बोललेलं बरं. अरे थांब रे, अरे वादा उद्या परवा दिवशीपर्यंत टिकू दे आपलं वादा. त्यामध्ये माझी आपल्याला विनंती आहे की आम्ही सगळेजण, विजयराव शिवतारे, अजित पवार, राहुल कुल, रमेश थोरात, हर्षवर्धन पाटील, दत्तामामा भरणे, वासुदेवराव, हे सगळे आम्ही काय एकत्र आलोय, आपल्याला आपल्या इथल्या खडकवासल्याचा पाण्याचा प्रश्न. माझ्या इथं रंजनाताई कुल आमदार असताना एक ट्रायल बेसवर केलेला बुडीत बंधारा, ते अजून काही करण्याची गरज आहे असं सगळ्यांची मागणी. नीरा नदीवरचं बॅरेजमध्ये रूपांतर केटीवेरचं करता येतंय का, ते एक काम. आणि त्यामध्ये आपल्या नीरा डाव्या कालव्याला पाणी कमी येते, ते कसं वाढून मिळेल. माझं पुरंदर, जनाई, शिरसाई आणि आता लाकडी लिंबोडीचं 300 कोटीचं काम घेतले हातात, ते ह्या लिफ्ट इरिगेशनला सोलर पॅनल बसून माझ्या शेतकऱ्यांना विजेचे बिल भरावं लागणार नाही. त्याकरता त्यांना फक्त पाणीपट्टी आणि मेंटेनन्स खर्च भरावा लागेल. ह्या गोष्टी आम्हाला करायच्या. टाटाचं पाणी आम्हाला घ्यायचंय, टाटाला विनंती करायची आहे, तिथं उंची वाढून 2 TMC पाणी वाढवायचंय. त्याच्यातनं माझं मुळशीचा टप्पा 1, टप्पा 2 ते तिथं पाणी द्यायचंय आणि बाकीचं पाणी पुण्याला प्यायला द्यायचंय, तिथं टेमघरचं द्यायचंय. इथं यांना विचारा, महायुतीच्या माझ्या मान्यवरांना, जर वरसगाव पानशेत आणि खडकवासला ह्याचं पाणी आपल्याला पूर्ण मिळालं तर पावसाळा बंद झाल्यानंतर कॅनॉल सुरू झाल्यावर पावसाळा पुन्हा सुरू होईपर्यंत कॅनॉल चालूच राहील. त्याच्यामध्ये अनेकांनी अभ्यास केलाय, हर्षवर्धनजींनी केलाय, राहुलनी केलाय, आम्ही आमच्या परीनं केलाय, आमच्या कुवतीप्रमाणे. आणि त्यामध्ये आमच्या ही गोष्ट लक्षात आली, आचारसंहिता संपल्यानंतर दौंडकरांनो खरोखरीच आम्ही लगेचच मीटिंग घेऊन त्याच्यातनं कसं पुढं जायचं आहे, लॉंग टर्मचे प्रश्न काय आहेत, शॉर्ट टर्मचे प्रश्न काय आहेत. आत्ता पुरंदरला 54 कोटी रुपये दिलेत, त्याच्यामधनं काय काय करायचं, काही केटीवेरची कामं करायची, ती कुठल्या पद्धतीनं करायची, ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला करायच्यात. आणि आपल्या इथं जी जलपर्णी वाढती ती वाढू नये म्हणून सिवरेज ट्रीटमेंट प्लांट माझ्या पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये सगळे बसून त्याच्यातनं ड्रेनेजचं पाणी न येता ट्रीटमेंट केलेलं जनावरांच्या पिण्याचं आणि माझ्या शेतकऱ्यांच्या शेतीला देण्याचं, अशा पद्धतीनं पाणी कसं येईल, ह्या प्रकारचं आमचं नियोजन चाललेलं आहे. म्हणून आम्ही एकत्र आलेलो. बाकी आमचा काही स्वार्थ नाही, आमचा स्वार्थ समाजाचं भलं करण्याचा आहे. आम्ही प्रयत्न केला, सुभाष अण्णांनी केला, आप्पांनी केला, राहुलनी केला, रंजनाताईंनी केला, त्याच्यामध्ये बाळासाहेब जगदाळे असतील, उच्चाताई जगदाळे असतील, जे जे आमदार होऊन गेले त्यांनी सगळ्यांनी केला. तिकडं पण सगळ्यांनी केला. बारामतीत मी करत आलोय, पण त्याच्यातनं तोडगाच निघाला. तेच केटीवेर कसे, आमचे पाझर तलाव कसे भरायचे, साठवण तलाव कसे भरायचे, पाणी कुठनं आणायचं, पाणी कसं उचलायचं, पुण्याला प्यायला तर पाणी द्यावं लागतं, मार्ग कसा काढायचा. म्हणून आम्ही विहिरीचं ओव्हरफ्लोचं पाणी पडणारं त्या ठिकाणी उचलतोय, ते आपल्या जिऱ्यात भागामध्ये आणतोय. आम्ही आत्ता मी आणि प्रदीप गारटकर
गुंजवणीच्या धरणावरनं आलो, तिथंच सभा होती, फार मोठी वेळेला राजगड म्हणतात त्याला, राजगड तालुक्यामध्ये सभा झाली. तिथल्याही समाधानी केलं. त्याच्यामध्ये आमचे विरोधक काही ना काही लोकांच्या मध्ये अफवा पसरवतात. तिथं सांगितलं अजित पवार आणि विजय शिवतारे गुंजवणीचं पाणी सगळं घेऊन चालले म्हणजे पुरंदरला. मी त्यांना सांगितलं तुमच्या हक्काचं पाणी पहिलं तुम्हाला आणि जे शिल्लक राहिलं ते पुरंदरला. असं आपल्याला करायचंय. आपलं वरसगाव, पानशेत आणि खडकवासल्याचं आपलं हक्काचं पाणी आहे, ते आपल्याला पाहिजे. परंतु पुण्याला तर तहानलेलं ठेवून चालणार नाही. म्हणून त्यांना मुळशीचं पाणी द्यायचंय. टाटा म्हणेल माझी विजेचं काय, टाटा जेवढं पाण्यातनं वीज तयार करतो ती वीज आम्ही राज्य सरकारकडनं तयार करून त्यांना देऊ. सेंट्रल ग्रीडमध्ये वीज आहे त्यांच्याकडनं घेऊ, ती त्यांना देऊ. पैसे सरकारवर आहे, तुम्ही पैशाची नका काळजी करू. माझ्या कष्टकऱ्याला, माझ्या बळीराजाला, माझ्या शेतकऱ्याला ताठ मानेने जगण्याकरता जे जे करावं लागेल ते ते करण्याच्या करता हे महायुतीचं सरकार कटिबद्ध आहे. त्याबद्दल आपण तिळमात्र शंका मनामध्ये बाळगू नका. हे आश्वासन नाही. उद्याच्याला विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं मी ज्यावेळेस आपल्याला भेटायला येईल त्यावेळेस विचारा ना, का रे अजित पवार त्या वरवणच्या सभेत लय घासा कोरडा करून बोलत होता, काय झालं काय, ते त्यावेळेस तुम्हाला विचारण्याची वेळ पण येणार नाही. अशा पद्धतीनं माझं प्लॅनिंग आहे. आणि माझ्या जोडीला हर्षवर्धन पाटील आहे, राहुल कुल आहे, दत्तामा भरणे, रमेश थोरात आहेत, वासुदेवराव काळे आहेत, विजय शिवतारे आहेत. आमचे सगळ्यांचे प्रश्न साधारण एकच आहे. त्यामुळं आम्ही देवेंद्रशी बोललोय. राहुल आपण काय त्यांचं सागर बंगल्यावर बसलो होतो, सागरवर त्यावेळेस पण आपली चर्चा झाली. देवेंद्रजींनी सांगितलं माझी जलसंपदा मंत्री म्हणून काही नाही, तुम्ही सगळ्यांनी एकत्र बसा, ठरवा, आमचा पाठिंबा आहे. एकनाथराव शिंदेशी पण बोललोय, त्यांचाही पाठिंबा घेतलाय. पण मोदी साहेबांशी त्यावेळेस चर्चा करत असताना मोदी साहेब म्हणले की आपण आपल्याला पाठिंबा देणारी लोक आली की करणार. मग पाठिंबा देण्याचं लोक आणायचं काम तुमच्या बटनामध्ये. 7 तारखेला नीट ती मशीन बघा, सगळीच त्याच्यात उमेदवार आहे, पण त्याच्यात कुठलं बटन दाबलं तर आपलं पुढच्या पिढीचं भवितव्य उज्ज्वल होणार आहे. आपलं खरोखरी सांगतो खडकवासल्याचं पाणी दिवसेंदिवस कमी होणार. तुम्ही किती प्रयत्न करा, मोर्चे काढा, काही उपयोग होणार नाही. कारण कुणी मुख्यमंत्री असलं तर तो प्यायला पाणी पहिल्यांदा पुण्यालाच देणार. आम्ही जे आत्ता अभ्यास केलाय, आम्ही जी कमिटी केली अविनाश सुर्वेची, त्याचा जो रिपोर्ट आलाय ते केल्याशिवाय गत्यंतर नाही. आणि त्या दिवशी रेस्कोरच्या सभेत बोलत असताना असंच मला एकनाथराव शिंदे बोलायला उठले की चान्स मिळाला. खुर्ची खाली होती मुख्यमंत्री पदाची, लगेच पटकावली. मुख्यमंत्री पद नाही, खुर्ची. आणि मोदी साहेबांशी चर्चा करायला लागलो. मोदी साहेब आमचे सगळे इथले आपल्या विचाराची लोक आहेत, फार कष्ट करून शेतीवाडी करणारे आहेत, त्यांना पाणी मिळालं पाहिजे. आम्ही सगळेजण प्रयत्न करतोय, परंतु आम्हाला निधी कमी पडतोय आणि आमच्याकडे पाणी उपलब्धतेच्या करता मोठ्या उद्योगपतीचे आम्हाला मदत लागणार आहे. त्यांची वीज आम्ही दुसऱ्या कशातनं तर भरपाई, सोलरमधनं, विंडमधनं, कोजनमधनं, न्यूक्लिअरमधनं, गॅसमधनं, थर्मल पॉवरमधनं, असं आम्हाला त्यांची भरपाई करायची. आम्ही ती करू, आम्हाला ती अडचण नाही, पण आम्हाला पाणी पाहिजे आणि निधी पाहिजे. ते म्हणले काळजी करू नका. आम्ही मधून हसायचो ना, ते निधी द्यायचे म्हणूनच हसायचे, काळजी करू नका म्हणायचे. पण आपण मात्र कुठंही भावनिक होऊ नका किंवा राव ही दोघं एकत्र झाली, आपलं ग्रामपंचायतीचं काय, मार्केट कमिटीचं काय, त्याच्यामध्ये उद्याच्याला कारखान्याचं काय किंवा वेगवेगळ्या संस्था आहेत त्याचं काय. मित्रांनो, ते छोटं काम आहे. अरे बाबांनो, आपल्या पुढच्या पिढ्या आपल्याला माफ करणार नाही, मला तर नाहीच करणार.
कारण मी इतके वर्ष पालकमंत्री. ते म्हणले याला काय दिवा लावला होता, ह्यांनाही माफ करणार नाही. त्याकरता मी बेंबीच्या देठापासून तुम्हाला सांगतोय, तुम्ही जातीचा पातीचा नात्याचा गोत्याचा विचार करू नका. आपल्याच भागातले एक व्यक्ती उमेदवार म्हणून उभे राहिले, तुम्ही तेही मत मागणार. मत देताना कोण निवडून गेल्यानंतर माझ्या दौंड तालुका, इंदापूर तालुका, बारामती तालुका, पुरंदर तालुका, हवेली तालुका ह्याचा पाण्याचा प्रश्न सोडू शकतं, केंद्राचा निधी आणू शकतं. हे वरवणकरांनो, दौंडकरांनो नीट विचार करा. हे आमचे विरोधक काही पण येऊन सांगतात. काल काहीतरी शहाणे आले आणि ते म्हणले अजित पवारांनीच दौंड कारखाना आणि काय नाही, दौंड नाही, सॉरी भीमा पाटस कारखाना आणि ती घोडगंगा कारखाना बंद पाडला. मी काय कारखाना बंद पडणारा माणूस आहे? त्यावेळेला मी इतके चांगले कारखाने चालवतोय. राहुलला विचारा, जरा उशीर झाला परंतु आम्ही मदत करतो म्हणल्यावर नंतर करून दिली ना. बँकेनी पण जेवढी सवलत देता येईल तेवढी दिली ना. कारण मला संपूर्ण दौंड तालुक्यातले ऊस उत्पादक शेतकरी डोळ्यासमोर येत होते. मी असला माणूस नाही, मी शब्दाचा पक्का आहे, कडक बोलीन, एक गाव दोन तुकडे करीन. पण असलं कुणाच्या तरी वेगळ्या पद्धतीनं कामामध्ये अडमोठेपणा मी आणणारा कार्यकर्ता नाही. आता बंद पडलेले कारखाने सगळे माझ्याच नावावर टाकतील. तेऊर कारखाना अजित पवारांनी बंद पाडला, तिकडं भीमा पाटस अजित पवार, तिकडं घोडगंगा अजित पवार, राजगड अडचणीत आला अजित पवार. अजून 2-5 कुठले शिल्लक राहिले तर सांगा. हा यवतचा काय राव, ती खाजगी नात नाही, बोरकरांचा ना, ते कुठला कारखाना, अनु आणि राज, तो अनुराज. माझा ह्याच्याशी काही संबंध नाही बाबांनो. आपल्याला तुम्ही लक्षात घ्या, आम्ही तुमच्याकरता पाण्याकरता प्रयत्न करतोय, रेल्वेच्या करता प्रयत्न करतोय. मगाशी काहीतरी रेल्वेचं पण मला सांगितलं की बाबा दौंड रेल्वे हद्दीत 60 वर्षापासून आमचे काही बांधव राहत आहेत, गरीब आहेत, शासनाकडनं त्यांना मोफत घरं बांधून द्यावीत अशा पद्धतीने मागणी आहे. आता मोदी साहेबांनी जाहीरनाम्यामध्ये 3 कोटी घरं बांधायचा निर्णय घेतला आहे. त्या 3 कोटीमध्ये जवळपास सगळ्याच समाजाला इन्व्हॉल्व केलंय, त्याच्यात घेतलंय. फक्त त्यांचं उत्पन्न 8 लाखाच्या खाली असलं पाहिजे. अशा प्रकारचं आम्ही त्याबद्दलचा निर्णय घेणार आहे. आत्ता प्रेमसुख कटारिया पण आलेले आहेत, मी त्यांचंही मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, काल तर काय तर एवढे काहींनी सांगितलं कोण मायचा लाल आहे, दौंड बारामती इंदापूरचं पाणी अडवतो. ते मी पाहते. अगं पाणीच तिथं नाही, काय पाहते काय? अरे ह्यांना काही माहित नाही. आम्ही कामं करायचो, ही सगळी कामं करायची. त्यांना माहिती तर पाहिजे. या राहुलला विचारा की किती TMCC धरणं आहेत, किती पाणी पुण्याला प्यायला जातंय, किती पाणी शिल्लक राहतंय. आणि पाणी शिल्लक राहिलेलं नाही तर कोण मायेचा लाल बघणार आणि कोण अडवतोय? अगं बाई, तुला आम्ही निवडून द्यायचो, आम्ही त्या ठिकाणी. उगीच मला बोलायला लावू नका. मी ठरवलेलं आहे त्या भावकीवर बोलायचंच नाही, विकासावर बोलायचं. त्यांना लकलाप, त्याच्यामध्ये ते बोलून लोकांना थोडंसं बरं वाटेल, परंतु त्याच्यातनं त्यांच्या शेतामध्ये पाणी येईल असं होणार नाही. शेतामध्ये पाणी आणण्याच्या करता केंद्रातलाच पैसा आणला पाहिजे, राज्यातलाच पैसा आणला पाहिजे. ही सगळी कामं हातानिराळी केली पाहिजे. बुडीत बंधारे बांधले पाहिजे. वेगवेगळ्या प्रकारे पाण्याच्या संदर्भात काटकसरीनं वापर करण्याच्या करता नवीन जी काही आज मोठ्या प्रमाणावर डेव्हलपमेंट होतीये, नवीन टेक्नॉलॉजी आलेली आहे, त्या टेक्नॉलॉजीचा वापर आपल्याला करावा लागणार आहे. या पद्धतीनं आपण गेलो तरच बाबांनो आपल्या सगळ्यांची कामं होणार आहेत. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, बाकी काही लक्षात घेऊ नका. त्याच्यामध्ये कुठेही आपल्या तालुक्यातले जरी उमेदवार असले तरी तिथं मत देऊन ते काही विजय होणार आहेत का? तुम्हीच सांगा. तुमच्याच मनाला विचारा. तुमच्या तालुक्यातली व्यक्ती निवडून येऊ शकते का? मग कशाला
त्यांना मी सांगून दमलो, पण लयच त्याची अपेक्षा लय लय मोठी होती. त्यानं ते सांगितलं बाबा डायरेक्टर करतो, डायरेक्टर झाल्यावर बँकेचा चेअरमन करतो, त्याच्यामध्ये महामंडळ देतो, कॅबिनेट मिनिस्टरचा दर्जा देतो. ती म्हणलं ही काही नको, राज्यसभेमध्ये खासदार करा. मला ते म्हणलं ती माझ्या डोक्याच्या पलीकडचं आहे. त्याच्यावर मी आपला हात जोडले. ही अशोक सावंत गेला होता. ते रडला बिडला, त्याला घेऊन पार 3 वाजता तिथं फॉर्म काढायला गेला. आणि ह्यालाही वाटलं आता निघतोय निघतोय निघतोय. ती म्हणलं शेवटचा फोन लाव दादाला. आधी म्हणलं काय काढून घेतो, पण काढताना काय म्हणले, दादा किती दिवस हो, कुल थोरात, थोरात कुल, कुल थोरात. म्हणलं अरे थोरातामध्ये आनंद थोराताचं पण आडनाव येतं ना, ती थोरातच आहे ना. पण त्याचं म्हणणं आम्हाला ठीक आहे, प्रत्येकाचं म्हणणं असू शकतं, तुमचं पण काही म्हणणं असू शकतं, मला त्याच्यामध्ये टीका टिप्पणी करण्याचं काही कारण नाही. पण माझी तुम्हाला आग्रहाची विनंती आहे, आज देशामध्ये फार मोठ्या प्रमाणावर आपल्याला काम करायचं आहे. मोदी साहेब सतत सांगतात मोदी की गॅरंटी, मोदी साहेब सांगतात हा ट्रेलर होता, आता आपल्याला पिक्चर दाखवायचा आहे. त्यांचा उद्याच्या 100 दिवसामध्ये काय पंतप्रधान म्हणून शपथविधी घेतल्यानंतर 100 दिवसाचा कार्यक्रम तयार झालाय, ते बघा नंतर तुम्हाला ऐकायला मिळेल का नाही. मग तुम्हाला आठवल आला वरवणच्या सभेत अजित पवार म्हणला होता बरं काही असं काहीतरी होणार. मी खोटं सांगणार नाही, पण मित्रांनो हे सगळं जनाई शिरसाई पुरंदर आणि आपलं खडकवासला, आपलं निराडावा आणि आपली नीरा नदी आणि आपली भीमा नदी या सगळ्या भागातलं काम करायचं असेल तर कुणी पाणी अडवत नाही. आम्ही पाणी द्यायलाच बसलेलो आहे, पण तिथं त्या भांड्यात पाणी शिल्लक पाहिजे. पण बोलणाऱ्याला माहितीच नाही पाणी कुठं शिल्लक असतं कुठं नसतं. कारण हे सोन्याचा चमचा घेऊन तोंडात जन्माला आलेले लोक आहेत. ह्यांनी कधी शेती बघितली नाही. ह्यांना विचारलं मका कसली तर ज्वारीला मका म्हणतील आणि मकेला ज्वारी म्हणतील. बारके असताना त्याच्यामध्ये गहू बारका असताना ही तांदूळ का गहू येते पण सांगता येणार नाही. बस झालं, आता जायचंय तिकडं. त्यामध्ये माझी एवढीच विनंती आहे की आता मागं 3 वेळेला त्यांना निवडून दिलं, आता ह्यावेळेच्या महायुतीच्या उमेदवाराला तुम्ही त्या ठिकाणी विजयी करा. तुमच्या राजकारणामध्ये कुठं ते ढवळाढवळ करणार नाही. माझ्या संसारात ढवळाढवळ केली नाही तर तुमच्याकडे कधी ढवळाढवळ करायची. त्यामुळं तुम्ही निर्धास्त राहा आणि त्याही काम करतील सुनेत्रा पवार. आणि जे काही बाकी थोडंफार राहील ते अजित पवार आहेच ना, त्याबद्दल काही काळजी करू नका. मी तुमचा ह्या सगळ्यांच्या मदतीनं, हर्षवर्धन आमच्या दत्ताभावाच्या मदतीनं, विजय शिवतारे आणि त्यांच्या मदतीनं, एकनाथराव आणि देवेंद्रजींच्या मदतीनं, नरेंद्र मोदी साहेबांच्या मदतीनं आम्ही तुमचं त्या ठिकाणी विकासाचं कामच करून दाखवू. तुमचे पाण्याचेच प्रश्न सोडून दाखवू आणि तुमचा आपला दौंड तालुका सुजलाम सुफलाम करून दाखवू. बारामतीच्या नंतर विकासाच्या बाबतीमध्ये दौंडचा नंबर येईल अशा प्रकारचं देखील काम मी या सगळ्यांच्या मदतीनं तुमच्या तालुक्याकरता करून दाखवीन. हा शब्द मी तुम्हाला देतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.